पहिलं षटक, महत्वाचं षटक. दोन खेळाडू मात्र आपण डीपला पाहतोय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. उर्वरित खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चला थोडंसं फास्ट. पहिला चेंडू. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज अपील केली आहे. नक्कीच थोडासा प्रेशर क्रिएट केला जातोय पंचांवरती, परंतु पंचांनी मात्र नकार दिलाय. आलाय तो मात्र निर्धाव चेंडू. पहिला चेंडू. सामना बरोबरीत होणार आहे यात देखील शंका नाही. यानंतरचा सामना असेल चिकमहूद विरुद्ध अकलूज वाले टॉस साठी. यावेळी सुंदर फटका थर्ड मॅचच्या दिशेने. अगदी रेंगाळत चेंडू चाललाय. तोपर्यंत धावा मिळतील त्या 3. या 3 धावेच्या मदतीने स्वतःच आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. चला अकलूज संघ टॉस साठी लवकरात लवकर संघ नाही घ्यायचा आहे. अकलूजकर यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. स्कूप फटका सूर्यादादा स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न. नक्कीच परंतु सक्सेसफुल झालाय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. कॉम्बॉक्सला सलामी देणारा उत्तुंग असा गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की स्कूप पद्धतीचा हा फटका. आता स्कूपचा विचार केला तर 2000 साली सर्वात प्रथम खेळला तो म्हणजे डगलस मारियर, झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू. त्यानंतर 2009 मध्ये दिलशान यांच्या माध्यमातून हा फटका प्रसिद्ध केला गेला. दिल स्कूप पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच शरीराचा वेध घेतोय चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नव्हता. पुन्हा एकदा शफल झालेत आणि हे पहा पंच काय आहे. नो चेंडू. चला पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिट. आता मात्र मोठा फटका मारण्याची संधी. विकेट काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग खाली. चेंडू मात्र आउट ऑफ द रोप. चौकार 4 धावा. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल धावसंख्या जमा झालेली आहे ती 14 धावसंख्या. 14. अठरा चेंडू मध्ये 42 धावांची गरज. प्रत्येक ओव्हर्स मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 14 झालेत. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये पण प्रति ओव्हर मध्ये 14. 18 चेंडू मध्ये 42. चला गोलंदाजी मार्क वरती सागर. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला सागर पाहायला मिळत आहेत. खरं तर नक्कीच एक्स्ट्रा फिल्डर वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. पकडू शकतो चेंडू. चला पुढील चेंडू. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. आपटलेला चेंडू खडे खडे मारलाय. मिसाईल लॉन्च केली आहे आणि फेकून दिली आहे आउट ऑफ द पार्क. सीमा पार, आर पार षटकार. तब्बल 102 मीटरचा हा लांब असा मारलेला घणाघाती प्रहार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती टोटल धावसंख्या झाली 20. कदाचित पहिल्या चेंडूवरती 20. गोलंदाजाचा निघेल का 30 बघूया. चेंडू द्या. चेंडू आज मात्र फक्त तिकडून चेंडू घेऊन यायचे आहेत. स्वयंसेवक थोडस सहकार्य करा. बाहेरचे चेंडू घेऊन या. चला फास्ट खेळा. चला मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू. सागर
उत्कृष्ट फटका आहे. क्षेत्ररक्षक जरूर चेंडू थांबवतायत राहुल. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 22. 22 धावसंख्या धावफलकावरती. टोटल 58 करायचं आहे. माफ करा 56 करायचं आहे. आणि पुन्हा एकदा पाठीमागे चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. वाईड आणि चौकार. 5 धावा. 50. टोटल धावफलकावरती धावसंख्या 27. टॉस साठी दोन्ही संघ नायक आलेत. चला टॉस करून घेऊया. अक्कलूज विरुद्ध चिकमहूद यानंतरचा महत्वपूर्ण सामना असेल. भिरकावण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न झाला होता फ्रंट फूट वरून, परंतु डॉट चेंडू आपण बघितला. यावेळेस उत्कृष्ट फटका आहे. उचली घेणारा चेंडू. मनगटी ताकदीचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी येतोय षटकार. अक्कलूजने टॉस जिंकलेला आहे. त्यांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत. नक्कीच मनगटी ताकद. बॅकफूट वरून जो खेचलेला फटका होता ना, तो अगदी सुरेख पाहतच राहावं असा फटका होता. प्रत्येक वेळेस फलंदाज अगदी पूर्ण ताकदीचा वापर करतायत. पुनर्लेचा चेंडू. दिशा काय ट्रेडमार्क फटका आहे मित्रांनो. स्क्वेअर लेगची दिशा पडून चेंडू आर पार. ओव्हर दी रोप. 6 धावांसाठी षटकार. षटकार आणि चौकारांचा पाऊस. 39 धावसंख्या धावफलकावरती. 39. 39. 2 षटकाचा खेळ संपलाय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आणि सागर यांचं खूपच महागडं षटक. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यावेळेसच वाटलं होतं कुठेतरी महागडं षटक ठरणार आहे. 25 धावांचं ते षटक. गोलंदाजी मार्गावरती राहुल. सुंदर फटका आहे. चेंडूचा पुरेपूर वेध घेतलाय. त्याला बरोबर बॅटच्या मधोमध घेतलाय आणि फेकून दिलाय. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. आता मात्र मला वाटतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल असं वाटत नाही. या षटकामध्ये जवळजवळ सामना फिनिश केला जातोय का, कारण टोटल धावफलकावरती धावसंख्या बनली गेली ती 45. 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. बॉल टू रन. 11 चेंडू 11. अकलूजकर आपला निर्णय काय आहे? हा ठीक आहे, लवकर सांगा, वेळ घेऊ नका. भिरकावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. अक्रॉस दी लाईन. अक्रॉस दी लाईन मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू मात्र चकवून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वाईड चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर फेकी. अतिरिक्त धावेच्या मदतीने 46 धावसंख्या. स्विच हिट केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा षटकार. चार धावांची गरज. 4 धावांची गरज आहे विजयी होण्यासाठी. स्विच हिट. काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता हा एक आगळा वेगळा फटका. आता इंटरनॅशनल मध्ये तर अशा पद्धतीचा फटका आम्ही पाहिलेला नाही. आता मला वाटतं LB ब्रँडेड फटका. नक्कीच याच्यावरती त्यांचा पेटेंट घेऊया आपण. पेटेंट त्यांच्या नावे तो फटका. पेटेंट. कदाचित उद्धव वाचले, अन्यथा उद्धवला चेंडू लागू शकला असता. सुरेख फटका. फिनिश मॅच. विजयी षटकार येतोय LBच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विजयी ठरलाय तो यंगस्टार 11 PLU. चला यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. अकलूजकर. चला निर्णय आपला कळवायचा लवकरात लवकर, आता वेळ नाही. अकलूज. एवढा वेळ घेऊ शकत नाहीये तुम्ही. अकलूज कुठे आहे?
बघा तुम्हाला काय घ्यायचं आहे, लवकरात लवकर चूज करा. बॅट किंवा बॉल दोन्हीपैकी तुम्हाला काहीतरी एक चूज करायचं आहे. चला लवकरात लवकर चूज करा. आमच्यापर्यंत तो त्वरित निर्णय पोहोचवा. नक्कीच आता पेलिव सकाळपासून तिसरा सामना खेळले, तिन्ही सामने विजयी झाले. आता मला वाटतंय तुम्हाला थोडासा वेळ मिळेल. 4 नंतर तुमचे 4-5 नंतर तुम्ही आला तर चालू शकताय. चला गोलंदाजी आहे का अकलूज वाले. चला अकलूज लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचंय.